अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक आरोप केलाय। मालोकर हे काही दिवसांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार होते आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज होते आणि म्हणूनच त्यांच्या सोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय मिटकरींनी व्यक्त केलाय। राड्यानंतर मालोकार कुणासोबत होते हे जर पुढे आलं तर धक्कादायक माहिती समोर येईल असा दावा देखील अमोल मिटकरींनी केलाय। 100% त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता, कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या। आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता, पण त्याची इच्छा अशी होती की अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांसह। यांच्या मनात ती खुन्नस होती। यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत, आणि नंतर त्याला इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला की तू दगड घेऊन त्या गाडीवर हाण, पण तो सज्जन होता, त्यांनी काही त्याच्यामध्ये तो स्वतः इन्व्हॉल्व झाला नाही आणि इन्व्हॉल्व न झाल्यामुळेच या लोकांनी त्याला कुठं पुढे नेलं, काय केलं त्याच्यासोबत हे त्याच्या आईवडिलाला कळलं पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।